केबल जोडल्या गेलेले आहेत 40 मोटरचे आणि आता पिकं जळत आहेत. काय करता 4 वेळा आतापर्यंत 4 वेळा त्या केबल जोडल्या गेला, अजिबात तपास लागला नाही. खूप मोठे नुकसान झालेली. शेतीला पाणी नाही, शेतीमालाला बाजारभाव नाही ना आता आमच्याकडे पैसे सुद्धा नाही केबल टाकायला. वारंवार केबल सपांगे साहेब वारंवार केबल जोडलं जातं. आता आम्ही केबल टाकायला पैसे नाहीत आमच्याकडे. कवर केबल टाकायचे आम्ही सांगा बरं. एक तर शेतीला बाजारभाव. हा जो केबल चोरीचा विषय, मोटरच्या केबल चोरीचा 40 मोटर झाला तरी साहेब केबल चोरल्या गेल्यात आमच्याकडे आणि हीच चौथी वेळ. मी महिनाभराची वेळ तुमच्याकडे आलो होतो. मी कधी पोलीस स्टेशनला येत नाही. का आलो होतो? माणसं माहिती या 40 लोकांच्या केबलचे पैसे द्या तुम्ही. आम्हाला आता पिकं जळाली त्याची जबाबदारी कोण घेणार? आमची द्राक्षासारखी पिकं आहे, टोमॅटो आहे, कोबी आहे आणि अजिबात बाजार नाहीत आमच्याकडे. कोणाकडे पैसे पण नाहीत. आम्ही कोणाकडे जाणार? त्याने सपांगे साहेबांनी याची संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? आम्ही आता उपोषणाला बसणार. आम्ही तुम्ही धरणावर आम्ही नदीवरून उठणार सुद्धा नव्हतो. आम्ही कुठून आणायचे पैसे सांगा ना. आता आमच्या खिशात पैसे नाही आणि पिकं जळत होत नाहीये. आपण या प्रकारचा गुन्हा हा पहिला नाहीये साहेब. आपल्या देशामध्ये महाराष्ट्र पोलीस खात्याचं नाव एक नंबरला आहे. काहीही त्यामुळे तातडीने हे करायला लागेल ना. या लोकांना न्याय कधी मिळेल? या लोकांना न्याय मिळणार कधी? चोर सापडणार. आमची पिकं गेल्यावर काय करायचं? काही शेतकऱ्यांची तक्रार अशी आहे तर तुम्ही बिलं मागता त्यांच्या केबलची 10 वर्षापूर्वीची बिलं द्यायची कुठून त्यांनी? आता ते मी टाकलेत. आता चौथी वेळ आहे केबल चोरी झाली. सपांगे साहेब मी 15 दिवसापूर्वी तुमच्याकडे आलो. तेव्हा म्हणजे माझे स्वतः जिथं मोठं खंडोबाच्या आजूबाजूचे परिसराचे चोरी झाली. मी तुम्हाला काय म्हणतो की तुमच्या पूर्वीचे जे पोलीस ऑफिसरचं काम केलं त्यांनी ते ट्रॅक करून पकडले होते. त्याच्यानंतर ती जरब बसल्यानंतर ते येत नाही आणि चोरी करणारे येतेच भंगारवाले. त्यांचं टेक्स तिथं जवळचं आसपासचं आहे. पोलिसांनी मला ठरवलं तर काही पण करू शकतो याची मला खात्री आहे. तुम्ही मनावर घेतलं नाही त्याच्यामुळं हे बोलत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आता खासदार साहेब आम्ही यांचे प्रतिनिधी हे 40 जणांची केबलीचे पैसे तुम्ही द्या. आमच्या मोटरी चालू करून द्या. काही करा, तुम्हाला जे करता येईल ते करा. संध्याकाळपर्यंत केबल द्या आम्हाला. आमच्या मोटर चालू करून एवढीच विनंती आहे. आम्हाला मोटर द्या, ते केबली द्या, मोटरी चालू करून द्या. तपास आता मला 40 केबलीचे पैसे शेतकऱ्यांचे देऊन टाक. केबली द्या, केबली घेऊन जातो. करून काय दुकान मग तुमचे तपास कधी झाला, कधी चौकशा काय आहे बंगारवाल्यांची हजेरी घ्या म्हणून कुठल्याही बंगारवाल्यांची हजेरी घेतल्या कुठल्याही बंगारवाल्यांची हजेरी घेतल्या केबल तर बंगारवाल्या करू गुन्हा तानामध्ये पिकं झाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीनच केबल घ्यावं लागतं. पण तुम्हाला आदेश असताना तुम्ही हे करत नाही, हजेरी घेत नाही. सर्च करतो ना जाऊन काय शेतकऱ्यांचा ते केबल जाणार त्यांच्याकडेच ना शेवटी. आपल्या हातात जाणार दुसरीकडे टाकत असतात. ते इथून मागचं जे ट्राय झालं होतं इथून मागे एकदा मोठ्या प्रमाणावर झालं. दादा मोबाईल लोकेशन तिथे नव्हते. ज्या गावात लोकेशन जात आहे. पण मग ते येऊन गेल्यानंतर 15 दिवसात तुम्हाला ट्रेस करणार. 15 दिवसात आपण काय केलं पिकांचं नाही, आपण 15 दिवसापूर्वी भेटलो. प्रत्येक 8 दिवसाला आहे ना आता एकच मार्ग आहे. आम्हाला केबली द्या. तुम्हाला काय तपास करायचा? कधी करा, तपास करा. आता दिवसाच्या गॅपवर सगळे कोण जातात. पिकं जळालो आणि साहेब बरं का पिकं जळाल्यावर नंतर जीवदान दिल्याने काही उपयोग होणार नाही. शेतकरी जगला तर सर्वजण आपण जगणार. 40 जणांचे केबलीचे पैसे तुम्ही भरा आणि बाकीचं मग काय तपास कधी करायचं तो कधी करा, काय करायचं ते करा. पण आम्हाला मोटरी चालू करून द्या. आम्हाला मोटरी चालू करून द्या. केबल भेटत नाही तोपर्यंत तुमचं सगळ्यांचं केबल आजच्या आज आमच्या मोटरी चालू आहे. सगळ्यांचं शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद. लोकप्रतिनिधीचे पण तुमचे पण आमच्या मोटरी आज चालू झाल्या पाहिजे. नाही तर पिकं झाली आम्ही सगळ्यांच्या घरी येऊन बसू. बिल देऊ पाठवून घरी येऊन बसू आम्ही सगळे.